नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, पीक विम्यासंबंधी आता आपण पाहिलं तर बराच गोळ झालेला दिसत आहे. आता माझे कृषी मंत्री यांनी असं सांगितलं की पीक विम्यासाठी जी काही रक्कम यायचं बाकी आहे त्यासाठी साईटला म्हणजे जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलला काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि या टेक्निकल बाबींमुळे शेतकऱ्यांना पैसे भेटत नाहीत. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, मग आमचं नेमकं पीक विमा नेमकं कुठल्या स्थितीत आहे हे देखील पाहणं त्यांना म्हणजे पाहावं वाटतं आणि त्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी आणलेला आहे. तर बघा, तुमचा पीक विमा भरलेला असतो तुम्ही, परंतु त्या पीक विम्याचं नेमकं स्टेटस काय आहे, तो पीक विमा नेमका तुमच्या कोणत्या पायरीवर येऊन ठेपलेला आहे हे देखील पाहणं शेतकऱ्यांना गरजेचं असतं. आणि त्यासाठी त्यांना CSC सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी आता जाण्याची गरज नाही. तर अगदी तुमच्या 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरून देखील हे तुम्ही पाहू शकता. आता हेच नेमकं स्टेटस कसं पाहायचं तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये PMFBY असं टाईप करायचं आहे किंवा त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील आम्ही दिलेली आहे. त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर या ठिकाणी PMFBY आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक होम पेज ओपन होणार आहे, म्हणजे जे काय PMFBYचं अधिकृत वेब पेज आहे. आता या ठिकाणी हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर. तर या फार्मर कॉर्नर जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, खाली ही एक हिरवी पट्टी आहे, लॉग इन फॉर फार्मर. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन मोबाईलच्या माध्यमातून करायचं आहे. या ठिकाणी तुमचा जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तुम्ही PMFBY वरती अगोदर रजिस्टर पाहिजे आणि तो रजिस्टर मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा आहे तसा अगदी व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला, कॅप्चा टाकला आणि तो कॅप्चा टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर OTP आहे, रिक्वेस्ट फॉर OTP. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तो जो काय मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबरवरती एक 6 आकडी OTP जाणार आहे आणि तो 6 आकडी OTP तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो OTP मेन्शन करायचा आहे. OTP चुकून देऊ नका की जेणेकरून डिसमॅच काही होणार नाही. तर बघा, या ठिकाणी तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. आता तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला मेसेजमध्ये OTP आलेला आहे आणि मेसेजमध्ये जो OTP येईल तो OTP या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे. आपल्याला OTP आलेला आहे, आपण OTP टाकत आहोत. तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी लॉग इन करत्याचं नाव आलेलं आहे, त्यानंतर खाली फार्मरचं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर खाली रिलेटिव्ह म्हणजे वडिलांचं नाव आलेलं आहे आणि खाली मोबाईल क्रमांक आलेला आहे. तर हे तुमचं लॉग इन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पॉलिसीचं डिटेल या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस पॉलिसी डिटेलच्या माध्यमातून. या ठिकाणी तुम्हाला इयर दिलेलं आहे. तुम्ही जे काही तुमच्या पॉलिसीचं वर्ष पाहायचं आहे ते वर्ष तुम्ही या ठिकाणी निवडून पाहू शकता आणि त्यानंतर खाली सीझन दिलेला आहे. तुमचं सीझन म्हणजे खरीप आहे की रब्बी आहे. तर जो काही ज्या वर्षाचा सीझनचं तुम्हाला पाहायचा आहे, ज्या हंगामाचं पाहायचं आहे तो हंगाम तुम्ही या ठिकाणी निवडू शकता आणि तो हंगाम निवडल्यानंतर बघा, त्याची पावती देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला ज्या हंगामाचा पाहिजे तो हंगाम पहिल्यांदा सिलेक्ट करा. तो हंगाम सिलेक्ट केल्यानंतर वरती स्क्रोल करायचा आहे. वरती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी पॉलिसी समरी येणार आहे. पॉलिसी समरी आल्यानंतर या ठिकाणी आपण 2024 हे वर्ष निवडलेलं आहे. हे वर्ष निवडल्यानंतर 25 निवडलेलं आहे. तुम्हाला खाली समरी येते. समरी आल्यानंतर तुम्हाला खाली त्या ठिकाणी एक व्ह्यूचा ऑप्शन येतो. एक व्ह्यूचा ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसीचं सर्व डिटेल पाहता येतं. या ठिकाणी बघा, आता पॉलिसी समरी आलेला आहे, याचं पॉलिसी नंबर आलेला आहे. तुम्हाला सर्वात शेवटी गेल्यानंतर व्ह्यूचं बटनचं ऑप्शन दिसतं. तर तुम्ही त्या व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व आलेलं असतं. बाजूला घ्यायचं आहे. बाजूला स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी व्ह्यूचा ऑप्शन येतो. त्या व्ह्यूच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या व्ह्यूच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमचं नाव आलेलं आहे, पॉलिसी नंबर आलेला आहे, क्लेम टाईप आलेला आहे,
तुमची सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. आणि पॉलिसी क्लेम स्टेटस बघा, क्लेम स्टेटस काय तुमचा, क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड म्हणजे त्याची प्रोसेस सध्या चालू आहे. तर अशा प्रकारे तुमची सर्व माहिती या ठिकाणी अप्रूव्हल असेल तर अप्रूव्हल येतं, किती मंजूर झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आकडा देखील येतो. त्याच्यामुळे मित्रांनो, तर आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये तुमचं पॉलिसीचं डिटेल आपण या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून देखील पाहू शकता. अजूनही पीक विम्याला बराच उशीर आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विमे मंजूर झालेले नाहीत. त्याच्यामुळे याच्यावरती टेक्निकल प्रॉब्लेम आहे. याच्यावरती काम चालू आहे. लवकरच तुम्ही जर तुमचा मंजूर झाला असेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्टेटस पाहू शकता. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.